हाय हॅलो, कसे आहात सगळे? आज दुपारची जेवणं झाली आणि बाहेर पडायचा असा विचार केला म्हणून आम्ही असल्या भर उन्हात बाहेर पडलो. बाहेर पडायला हे कारण होतं. आता बाहेर पडलोच आहे तर म्हणलं थोडंसं भाज्या आणि फळंही घ्यायची होती तर घेऊयात. पण केळी आम्हाला अशी पिकलेली पाहिजे होती आणि ही काही एवढी पिकलेली अशी दिसत नव्हती. म्हणजे वरून फक्त पिवळी दिसतात पण आतून कच्चीच होती. त्याच्यामुळं केळी काही तिथं घेतली नाही. मग आम्हाला घ्यायचं होतं महत्त्वाचं म्हणजे ट्रायपॉड, कारण माझा ट्रायपॉड तुटला हे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवले. त्यामुळे आता मला व्हिडिओ करणं खूप कठीण जातंय. त्याच्यामुळं आता मला एक ट्रायपॉड घ्यावा म्हणून आम्ही गेलो दुकानात बघायला. सुरुवातीला 2-3 ठिकाणी बघितला पण त्यांना ट्रायपॉड म्हणजे काय हेच कळना. म्हणून एक स्टँडवरती हे दुकान आहे तिथं आम्ही गेलो आणि हा ट्रायपॉड बघितला. छान होता पण त्यांनी आम्हाला त्याचे फीचर्स वगैरे सांगितलं, किती मोठा होऊ शकतो ते सांगितलं, ते लॉक कसं करायचं हे सगळं समजावून ते सांगत होते. एकंदरीत ट्रायपॉड मला खूप आवडलेला पण त्याची प्राइस त्यांनी 1900 रुपये सांगितली. आता तुम्ही मला सांगा ही प्राइस करेक्ट आहे की नाही, म्हणून आम्ही घ्यायचा का नाही घ्यायचा का नाही हे चाललेलं. नमस्कार, केला व्हिडिओ चालू. नमस्कार, आज माझं नाव उमेश आहे आणि आमचे मित्र उमेश, त्यांचंही सुद्धा नाव उमेश आहे. ते आज आपल्याकडे एक माईक आणि ट्रायपॉड घ्यायला आलेले आहेत. तर त्यांना आपण बेस्ट प्राइस मध्ये देणार आहोत आणि त्याचे फीचर्सही त्यांना समजून सांगणार आहोत. ट्रायपॉड सोबतच आम्ही आता माईकही बघितलं होतं. त्यांनी माईक आम्हाला मोबाईलला कनेक्ट करून दाखवला आणि त्या माईकचीच ते ट्रायल देत होते. एकंदरीत माईकला व्हॉइस खूप छान येत होता. मग तिथून पुढं आम्ही थोडंसं बाहेर पडलो. ट्रायपॉड तर म्हणलं परतच बघायला येईल म्हणून अजून 1-2 दुकानं बघायची असं ठरवलं आणि तिथून आलो मग थेट ह्यांचे कपडे घ्यायला. ट्रायपॉड राहिलं बाजूला, ह्यांच्या कपड्यांचीच खरेदी चालू झाली. मग व्हिडिओ जे दाखवलेत ते आम्ही कपडे त्यांचे फायनली घेतले, कारण उन्हाळा येतोय ना आता त्याच्यासाठी. पण तिथून आम्हाला घ्यायचं होतं माहीला आणि थोडंसं पुढं आलो ना, इतक्या जोरात ॲक्सिडेंट झालेला ना एका माणसाचा. आणि खरंच जपून गाड्या चालवल्या पाहिजेत, नाहीतर बघू शकताय तुम्ही हे असं होतं. नंतर तिथून आलो माहीच्या शाळेत. माहीला घ्यायचं होतं, माहीची शाळा सुटणार होती म्हणून माहीला घेतलं. तुम्ही बघू शकताय शाळा सुटली ना मुलांना कधी घरी जाते असं होतंय, त्याच्यामुळे एवढी गर्दी राहते ना तिथं. नाही बघू शकता तर माही तुम्हाला दिसेल, तिचे एक्सप्रेशन बघा तुम्ही फक्त. ती फक्त टीचरला सांगत होती मम्मी आले मला जायचंय, जाऊ का जाऊ का एवढंच चाललेलं तिचं. आणि फायनली मग काय मम्मीला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही. तिथून आम्ही आलो थेट सरळ घरी. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.